झी 24 तास एक पाऊल पुढे। संपकरी प्राध्यापकांना राज्य सरकारनं दणका दिलाय। संपकरी प्राध्यापकांचं 55 दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना वेठीस धरत प्राध्यापक संपावर अडून बसलेत। परीक्षांवर बहिष्कार टाकल्यानं विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान झालंय। त्यामुळे अखेर कारवाईचा बडगा उगारत सरकारनं या संपकरी प्राध्यापकांना धडा शिकवलाय। प्राध्यापक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि आजच्या टीवाय बीकॉमच्या परीक्षा घेण्यावर सरकारनं आपली भूमिका ठाम ठेवली होती। तरी देखील संपकरी प्राध्यापकांनी एक पाऊल मागे आले नाहीत ते आणि त्यामुळे सरकारनं त्यांना एक दणका दिलेला आहे। 55 दिवसांचं वेतन त्यांचं कापलं जाणार आहे। स्वयंसेवक बँक कर्मचारी आदींना सुपरविजनचं काम देत मुंबई विद्यापीठाची टीवाय बीकॉमची परीक्षा सुरू झाली आहे। विद्यापीठानं या परीक्षांसाठी कंबर कसली आहे। प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यापीठानं ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि वेळापत्रकानुसारच परीक्षा व्हाव्यात अशी विद्यापीठाची भूमिका आहे। परीक्षा केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। परीक्षा केंद्राबाहेर प्राध्यापक निदर्शनही करतायत। एकीकडे संपकरी प्राध्यापक आपल्या निर्णयापासून भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीये, तर दुसरीकडे आज प्राध्यापकांविनाच टीवाय बीकॉमच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। ठरलेल्या वेळापत्रकानुसारच या परीक्षा होत आहेत। केंद्राबाहेर प्राध्यापकांची निदर्शनं सुरू आहेत, पण कडक बंदोबस्तात या परीक्षाही सुरू आहेत। टीवाय बीकॉमच्या मुलांना परीक्षा केंद्रांवर सोडण्यासाठी प्रथमच पालकांना यावं लागलं। अशाच काही पालकांची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। संपकरी प्राध्यापक आणि सरकारच्या हटवादी भूमिकेमुळे अनेक अडचणींचा सामना करत टीवायच्या परीक्षांना आज तणावपूर्ण वातावरणात पोलीस बंदोबस्तात परीक्षेला सुरुवात होतीये, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले। मात्र आजची जर परीक्षा केंद्रांवरची परिस्थिती आपण पाहिली तर आता विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही हाल होत आहेत, कारण 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांनंतर आता थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील पालकांना परीक्षा केंद्रांवर यावं लागतंय। आपण या पालकांशी बोलणार आहोत। मला सांग, कोणाला सोडायला तू आलेला आहेस आणि काय यावं? मी माझ्या बहिणीला सोडायला आलोय, विनीता वैती। तिला सोडायला आलोय कारण ती आता मध्ये एक्झाम्स नाही होत होते, पोस्टपोन झाली। 20 तारखेला होती ती, आता 28ला झाली आहे। तर पहिला पेपर आहे आणि ती जरासा डिस्ट्रॅक्ट होईल म्हणून आणि पेपरमध्ये काय प्रॉब्लेम झाला म्हणून मग लगेच आलोय। फर्स्ट पेपर आहे म्हणून जॉब सोडून आलोय मी। जॉबचा आज 4था दिवस आहे आणि मी सोडून आलोय। मुलांना वेठीस धरू नये। शिक्षकाने तुम्ही परीक्षेच्या आधी जर संप वगैरे केला तर त्याच्यातून काय ते तोडगा निघाला। मुलांची वर्षभराची मेहनत असते, त्यात तुम्ही असं केलं तणावामध्ये मुलं परीक्षेमध्ये पेपरला पण टेन्शनच येतं कसं द्यायचं। त्यामुळे आम्हाला बहुतेक पालकांना टेन्शन येऊ नये म्हणून सपोर्ट म्हणून आम्हाला यावं लागतं। मुलांवरचं दडपण कमी झालं तर ती लोक परीक्षा चांगली देऊ शकतील। मी आज पनवेलवरून आले, माझा जॉब सोडून मी पनवेलवरून माझी मुलगी टीवाय बीकॉमला आहे, तिला सोडायला मी आली। आपण बघतोय की आतापर्यंत विद्यार्थ्यांचे या सगळ्यामध्ये हाल होत होते। आजपासून परीक्षा सुरू झाली आहे, त्यांनाही टेन्शन आहे, मात्र पालकांनाही त्यांच्यासोबत टेन्शन आलेलं आहे की अशा वातावरणात त्यांची परीक्षा कशी होईल आणि त्यांचं दडपण कमी करण्यासाठी हे सगळे पालक टीवायच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सोडायला आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।